नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। 1 फेब्रुवारी शुक्रवार संबंधीच्या महत्त्वाच्या न्यूज आपण बघणार आहोत। आज आपल्याला जी काही ओढ आहे ती म्हणजे आपला जो इंटरिम बजेट येणार आहे ते आज येणार आहे। सो त्याचे डिटेल्स आपण उद्या बघूयात। त्याच्यानंतर आजच्या महत्त्वाची न्यूज आहे म्हणजे राष्ट्रीय सांख्यिकी अहवालाबद्दल आपण काही बाबी बघितल्या होत्या की राष्ट्रीय सांख्यिकी अहवालामधल्या राष्ट्रीय सांख्यिकी आयोगातल्या 2 सदस्यांनी राजीनामे दिलेले आहेत। त्यांची नावं आणि ते सगळं आपण काल बघितलं होतं। त्याचं रिझनही बघितलं होतं, कारण राष्ट्रीय सांख्यिकी अहवाल हा सरकारने प्रकाशित केलेला नव्हता। सो बेसिकली तिच्यामधल्या महत्वाच्या न्यूज आता आलेल्या आहेत की त्याची आकडेवारी बेरोजगारीचा दर 2017-18 मध्ये 6.1% एवढा आहे। दुसरी महत्वाची गोष्ट की हा आतापर्यंतचा 45 वर्षातील बेरोजगारीतलं हे सर्वात अधिक प्रमाण आहे, म्हणजे 1972-73 नंतरचं हे सर्वाधिक प्रमाण असं इथं नमूद करण्यात आलेलं आहे अहवालामध्ये। आता हा अहवाल फुटलेला आहे, म्हणजे जाहीरपणे शासनाद्वारे याचं प्रकाशन नाही झालेलं, पण हा मीडियामध्ये आलेला आहे आणि तिच्यामधून ही सगळी न्यूज आलेली आहे। त्याच्यानंतर शहरी भागातलं प्रमाण जर बघितलं तर 7.8% आहे, ग्रामीण भागातलं हे प्रमाण 5.3% आहे, म्हणजे शहरी भागात बेरोजगारी आपल्याला जास्त दिसून येते। सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी हा आघाडीचा एक विचार गट आहे। सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी यांनी जाहीर केलेल्या याच्यानुसार 2018 मध्ये 1,10,00,000 बेरोजगार हे घटलेले आहेत। आणि दुसरी महत्वाची गोष्ट, हा जो राष्ट्रीय सांख्यिकी अहवाल आहे तिच्यामध्ये एक गोष्ट नमूद करण्यात आलेली की 2017-18 मध्ये देशातील बेरोजगारांची संख्या ही 6.5 कोटी एवढी होती। सो हा एक मुद्दा आपण लक्षात घेऊयात। सो याच्यावरून एक गोष्ट आपल्याला येते की बेरोजगारीचे प्रकार वगैरे जे काही आहे, म्हणजे बेरोजगारी हा जो इकॉनॉमी मधला टॉपिक आहे तो तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने करा। आपल्याला ह्या अहवालावर प्रश्न येण्याचे चान्सेस कमी आहेत, कारण हा शासनाद्वारे आलेला नाहीये आणि शासनाने त्याला डिफेंड सुद्धा केलेलं आहे केंद्र सरकारने। सो तुम्ही अर्थशास्त्राच्या पुस्तकामधून बेरोजगारी काय असते आणि बेरोजगारीचे प्रकार काय असतात, बेरोजगारीचे प्रकार तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। बेरोजगारीच्या प्रकारांवर नेहमी प्रश्न येतात, जसे डिस्गस्ट अनएम्प्लॉयमेंट काय असते, कुठं असते, सीजनल कसं असतं वगैरे वगैरे, शेतीत कुठली असते है ना, मार्जिनल हे झिरो कशाचं असतं वगैरे, हे युपीएससी प्रिलिम्स मध्येही रेग्युलर विचारले जातात आणि एमपीएससी मध्येही। सो ते एक लक्षात असू देत। अर्थसंकल्पीय अधिवेशनातलं राष्ट्रपतींचं जे अभिभाषण झालं तिच्यामध्ये राष्ट्रपतींनी त्यांच्या भाषणात काही आकडेवारी दिलेली आहे। 2014 मध्ये जागतिक जीडीपी मध्ये भारताचा वाटा 2.6% होता। 2017च्या जागतिक जीडीपी मध्ये भारताचा वाटा 3.3% आहे, म्हणजे 2014 नंतर हा वाढलेला आहे। देशाच्या अर्थव्यवस्थेचा वाढीचा सरासरी दर जो आहे तो 7.3% एवढा त्यांनी दिलेला आहे। भ्रष्टाचार विरुद्धच्या लढाईत नोटाबंदी हा निर्णायक क्षण होता, असं अभिभाषणात राष्ट्रपती म्हणाले। याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। नीती आयोगाचे जे उपाध्यक्ष आहे राजीव कुमार यांनी बेरोजगारीचा तपशील जो काही गोळा केला जातो त्याची पद्धत बदललेली आहे। नवी जी पाहणी आहे तिच्यामध्ये संगणक आधारित प्रत्यक्ष मुलाखतीवरच भर दिला जातो, आणि ही जी आकडेवारी आता आपण बघितली राष्ट्रीय सांख्यिकी माध्यमांकडील, ही आकडेवारी जुन्या पद्धतीची आहे, तिच्यामुळे तुम्हाला तफावत दिसते, असं नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी क्लिअर केलेलं आहे। त्याच्यानंतर पुढची एक महत्वाची न्यूज ती म्हणजे प्रधानमंत्री मातृवंदना योजना। प्रधानमंत्री मातृवंदना योजना जी आहे तिच्यामध्ये प्रभावीपणे योजना राबवणारं देशातलं पहिलं राज्य हे महाराष्ट्र आहे, तिच्यामुळे आपल्यासाठी ही योजना महत्वाची आहे। प्रधानमंत्री मातृवंदना योजना का अंमलात आणण्यात आली किंवा ती का योजना केली गेली त्याची, तर गर्भावस्था आणि प्रसूतीनंतर शारीरिक क्षमता नसतानाही स्त्रियांना काम करावं लागतं आणि तिच्यामुळे त्यांचं तर कुपोषण होतच होतं आणि त्याचा सरळ सरळ इम्पॅक्ट बालकांवर होतो, आणि हिच्यामधून मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट आणि चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट ह्या दोघी गोष्टी वाढतात, आणि त्याच्यामुळे अशा अवस्थेमध्ये स्त्रियांना काम करावं लागू नये, तसेच पोषण आहार मिळावा म्हणून यासाठी ही योजना अंमलात आणण्यात आलेली आहे। यासाठी आपण रोख रक्कम देतो 5,000 रुपये 3 टप्प्यांमध्ये। पहिल्या टप्प्यात 1,000 रुपये, नंतरच्या 2 टप्प्यात 2,000 रुपये असे 5,000 रुपये दिले जातात। दुसरी महत्वाची गोष्ट, महाराष्ट्राने काय काम केलं तर 2018 मध्ये 5.5 लाख महिलांना, म्हणजे 5.5 लाख महिलांना 188 कोटीची मदत महाराष्ट्राने केलेली आहे, आणि हे महाराष्ट्रात पहिलं राज्य आहे। सो हे खूप महत्वाची एक योजना आहे। योजनांसंबंधी आपण सेमिनारही घेतले होते, आपलं वर्कशॉप, त्याच्या संबंधीचे जे काही आहेत लेक्चर ते आपण अपलोड केलेले आहेत, ते सर्वांनी बघा। सो तिच्यामधून तुम्हाला मागच्या वर्षीचा जर राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर तुम्ही बघितला तर मागच्या वर्षीच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये 5 प्रश्न हे योजनांवर आले होते, म्हणजे सरळ 10 मार्क जीएसच्या योजनांशी संबंधित होते। सगळे लेक्चर्स आपण अपलोड करतोय, त्यातले अजून 3 पार्ट्स येतील। सो प्लेलिस्ट स्पॉटलाइट वर्कशॉप मधून तुम्ही ते बघू शकता।
सरोगसीची चर्चा परिषद झाली, पहिली सरोगसी चर्चा परिषद. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. सो ही जी सरोगसी चर्चा परिषद आहे, आता ही खूप चांगली गोष्ट आहे की या विषयावर चर्चा परिषद महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने केली. याच्या उद्घाटक ज्या होत्या त्या डॉक्टर इंदिरा आहुजा होत्या आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष ज्या आहेत त्या विजया रहाटकर आहेत. आणि यांच्याच बरोबर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा प्लस 17 राज्यांच्या महिला आयोगाच्या प्रतिनिधी इथे उपस्थित होते आणि सरोगसी उपचार पद्धती जी काय त्याच्या संबंधीचं विधेयक लोकसभेत पारित झालेलं आहे. याचे जर तुम्ही बेसिक बघितलं की सरोगसी काय असतं की भाडोत्री मातृत्व आपण ज्याला म्हटलं होतं की जे कपल स्वतः नॅचरली कम्पॅटेबल नसतं मुलं जन्मास घालण्याकरता, तर त्याच्याकरता एक पर्याय असतो की भाडोत्री मातृत्व. जर आईमध्ये काही दोष असेल तर त्या केसमध्ये आपण भाडोत्री मातृत्व किंवा सरोगसीचा पर्याय घेऊन एखाद्या दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयामध्ये यांच्या बाळाला जन्म देतो. सो बेसिकली याच्यामध्ये असा इश्यू आहे की आता याच्या सरोगसी हब म्हणून भारताला मान्यता म्हणजे भारताचं नावच झालं होतं की सरोगसी हब, आणि ही चांगली गोष्ट नाही आहे. गुजरातमधलं आनंद नावाचं ठिकाण जे आहे तिथं मोठ्या प्रमाणावर सरोगसी होते. आणि या सरोगसी बिल मधल्या काही महत्वाच्या बाबी मी तुम्हाला सांगतो. ते म्हणजे काय, सरोगसीसाठी आधी कुणीही काही करत होतं, म्हणजे कुणीही करार करून सरोगसी करत होतं, त्याच्यासाठी प्रॉपर नियम नव्हते. ते हा जो काही कायदा येणार आहे विधेयक पारित झाल्यावर त्याच्यानुसार सरोगसीसाठी कमर्शियल सरोगसी भारतातून कंप्लीट बॅन केलेली आहे. लग्नानंतर 5 वर्ष तुम्हाला थांबावं लागेल, त्याच्यानंतर मेडिकल सर्टिफिकेट द्यावे लागतील की हे वर्कआउट जर नाही होते, कम्पॅटेबल नाही आहेत दोघं हजबंड वाईफ, त्या केसमध्ये तुम्हाला सरोगसीचा पर्याय निवडता येऊ शकतो. आणि याच्यामध्ये पण तुम्हाला तुमची रिलेटिव्ह लागेल कुणीतरी. रिलेटिव्ह असल्याशिवाय तुम्ही हे करू शकत नाही, म्हणजे ते रिलेटिव्हच जन्म देणार ब्लड रिलेशन मधली. तिच्यात पण ती ऑलरेडी एकदा आई झालेली पाहिजे, म्हणजे कुमारिका याच्यामध्ये जन्म देऊ शकत नाही, म्हणजे ती सरोगसी माता होऊ शकत नाही. अशा काही अटी आहेत आणि त्याच्यावर चर्चा सध्या चालू आहे. सो हे लोकसभेत सुद्धा पारित झालंय, त्याच्यावर क्रिटिकही होत आहे. त्याच्यानंतर अशोक ताम्हणकर वय वर्ष 65 यांचं निधन झालेलं आहे. हे मूर्तिकार होते. जाणता राजा हे जे नाटक होतं ह्याचा रंगमंच पहिल्या प्रयोगापासून आणि मूर्ती देवीच्या ज्या मूर्ती होत्या त्यांचं नियमितपणे साचे बनवून देणारे मूर्तिकार होते हे. आता जाणता राजा आणि अशोक ताम्हणकर हे आपण का बघतो, कारण बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण जाहीर झालेलं आहे आणि त्याच्यामधून ते पण चर्चेत येलेलं आहे, म्हणून अशोक ताम्हणकर आपल्यासाठी महत्वाचे आहेत. स्वाईन फ्लू H1N1 जानेवारी 2011 मध्ये जानेवारी 2019 मध्ये जर तुम्ही बघितलं तर मृत्यू बघा, राज्य आणि तिच्यात झालेले मृत्यू, तर राजस्थानमध्ये सर्वात जास्त आहे 72, पंजाब हे जानेवारी महिन्यातले फक्त, पंजाब 26, जम्मू काश्मीर 12, महाराष्ट्र 12. जानेवारी 2019 ची आकडेवारी बघितली तर महाराष्ट्रात रुग्णांची संख्या 96 आहे, त्यातही पुणे विभागात ही सर्वात जास्त आहे. सो पुण्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी खूप काळजी घ्या नागरिकांसाठी. काश्मीरातील परिस्थितीला केंद्र सरकार जबाबदार आहे असं शाह फैजल यांनी वक्तव्य केलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. शाह फैजल यांनी नुकताच राजीनामा दिलेला आहे, ते IAS ऑफिसर होते. त्याच्यानंतर संपादकीय लोकसत्ताला नायकी कानडा म्हणून संपादकीय आलेलं आहे की आपण काय करतो की एखाद्या व्यक्तीला नायक बनवणं किंवा खलनायक बनवणं, आणि तिच्यामधून आपल्याला गोष्टी कळत नाही की नायक बनवलेल्या व्यक्तीने जर काही चुकीचं केलं तर त्यालाही आपण बरोबर म्हणूनच गृहीत धरतो. चंदा कोचर आणि विजय मल्ल्या ह्या 2 केसेस समोर ठेवून केलेलं आहे की चंदा कोचर यांना सुरुवातीला आपण खूप म्हणजे बँकिंग क्षेत्रातली सम्राज्ञी म्हणून आपण त्यांना जो काही मान दिला, ज्या काही गोष्टी त्यांच्या समोर ठेवून केल्या, रोल मॉडेल बनवलं, आणि आता एकदम त्या सगळ्या ज्या काही गोष्टी झाल्या की त्यांना ICICIनी बाहेरचा रस्ता दाखवलेला आहे. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण यातील सर्व दुखण्याचे मूळ आपल्या नायक किंवा खलनायक प्रवृत्तीत दडलेलं आहे. हे अद्यापही आपणास लक्षात येत नाही. या आशयाचा हा संपादकीय लेख आहे. म्हणजे एखाद्याला तुम्ही जर पार डोक्यावर घेतलं तर त्यावेळेस तुम्ही त्याचे निगेटिव्ह पॉईंट सुद्धा नाकारता, ही एक महत्वाची बाब याच्यातून येते. व्लादिमीर क्रमनिक 43 वय वर्ष, रशियाचा हा बुद्धिबळपटू. नेदरलँडमध्ये याने अनपेक्षितपणे पारंपरिक बुद्धिबळातून निवृत्ती घेतली आहे आणि त्याच्यामुळे त्याच्याबद्दल लिहून आलेलं आहे. 2000 मध्ये हा कॉस्परावला हरवून जगज्जेता बनला होता. आणि व्लादिमीर क्रमनिक हा एक खूप महत्वाचा असा तरुण खेळाडू होता ज्यांनी कॉस्पराव आणि यांच्या साम्राज्याला त्यावेळेस आव्हान दिलं होतं. सो व्लादिमीर क्रमनिक हा बुद्धिबळपटू आपल्याला माहित पाहिजे, रशियाचा आहे. 1 फेब्रुवारी आजपासून ट्रायची नियमावली लागू होणार आहे. ट्रायच्या नियमावलीचं वैशिष्ट्य काय, तर ट्रायच्या नियमावलीचं वैशिष्ट्य म्हणजे की आजपासून तुम्हाला हव्या त्या दूरचित्रवाहिन्या निवडण्याच्या आणि त्यानुसारच शुल्क भरण्याचं स्वातंत्र्य मिळणार आहे. आपल्याला कुठलीही जोर जबरदस्ती नसणार आहे, कुठलंही पॅकेज घेण्याचं तुमच्यावर बंधन नसेल. सो हे एक महत्वाचं लक्षात असू देत. त्याच्यानंतर पुढचं म्हणजे अमेरिकेमध्ये
पे टू स्टे हे रॅकेट उद्ध्वस्त झालंय. पे टू स्टे काय आहे, म्हणजे पैसे देऊन तुम्ही राहू शकता. 600 स्थलांतरांना बेकायदेशीररित्या राहण्याची सोय करून देण्याबद्दल 8 नागरिकांना अटक झाली. पण हे जे बेकायदेशीर स्थलांतरित करून लोक येतात त्यांना राहण्यासाठीची व्यवस्था ही लोक पुरवत होती. थकीत कर्ज आणि कर्ज वितरणासंबंधीचे निर्बंध आरबीआय लादत असते आणि तिच्यातल्या 11 बँकांपैकी 3 बँकांना या निर्बंधातून आरबीआयने मुक्त केलेलं आहे. त्यातले पहिली बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स. सो बँक ऑफ महाराष्ट्र आपल्याशी रिलेटेड. दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे की आरबीआय संबंधी बेसिक आपल्याला माहित पाहिजे. आरबीआयचं जे सगळं झालं होतं कलम 7 आणि त्यांचा पहिल्यांदाच वापर. सो आरबीआयची स्थापना, आरबीआयचं कार्य तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हे तुम्ही वाचणं अपेक्षित आहे. येणाऱ्या परीक्षेसाठी आपल्यासाठी महत्वाचं आहे. क्रीडापटूंसाठी शासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षण राहील असं क्रीडामंत्री तावडे यांनी स्पष्ट केलेलं आहे की राष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या राज्यातील क्रीडापटूंसाठी शासकीय नोकऱ्यांमध्ये 5% आरक्षण राहील. आंतरराष्ट्रीय स्तरावरील विजेत्या खेळाडूंना थेट शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट करून घेण्यात येईल. आणि खेलो इंडियामध्ये महाराष्ट्र हा अव्वल होता आणि तिच्यातले जे पदक विजेते खेळाडू आहे त्यांना रोख बक्षीस सुद्धा जाहीर झालेलं आहे महाराष्ट्र शासनातर्फे. सुवर्ण पदक विजेत्यांना 1 लाख रुपये, रोप पदक विजेत्यांना 75,000 रुपये आणि कांस्य पदक विजेत्यांना 50,000 रुपये असं रोख पारितोषिक असेल. पण ही रोख पारितोषिक देण्याऐवजी जर तुम्ही आधीच खूप चांगल्या सोयी सुविधा दिल्यात तर ते मला असं वाटतं की ते जास्त गरजेचं आहे आजच्या डेटमध्ये. सो दॅट जास्तीत जास्त खेळाडू हे त्या पदकांपर्यंत पोहोचू शकतात, कारण आपला मेजर प्रॉब्लेम तोच आहे. संपादकीय महाराष्ट्र टाइम्समध्ये दुष्काळ पाण्याचा की नियोजनाचा हे सगळे संपादकीय मी आपल्या टेलिग्राम ग्रुपला टाकलेले आहेत. दुष्काळ पाण्याचा की नियोजनाचा हे खूप महत्वाचं आहे, कारण आपल्याकडे दुष्काळ ही फार कॉमन गोष्ट झालेली आहे आणि असं असताना सुद्धा राजकीय याच्यातून फार काही हालचाली होताना याच्यासाठी दिसत नाहीये. सो डॉक्टर सुशील स्पॉटलाइट हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे. जसं इथं लिहिलंय तसंच इथं कुठले डॉट वगैरे नाहीये, किंवा आपल्या युट्यूबचं जे नाव आहे तेच टेलिग्रामचं आहे ते टाईप करा. बऱ्याच लोकांना ते सापडत नाहीये. सो असे मेसेजेस येत असतात तो क्लिअर. या टेलिग्राम चॅनलवर ही महत्वाच्या न्यूज आणि त्या संबंधीचं राष्ट्रीय सांख्यिकी आयोगासंबंधीचे कटआउट्स मी टाकलेले आहेत, ते तुम्ही तिथून बघू शकता. डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या चॅनलला जो काही प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचे काही सजेशन असले ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.